हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे. सोलापूरची झणझणीत चमचमीत आमटी तुम्हाला पण पाहिजे. त्यासाठी मूग डाळ आणि तूर डाळ घालून टमाटे घालून शिजवून घेतलेले कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेऊन आता ते रवीच्या साहाय्याने सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यात जिरे मोहरी तडकल्यावर हिंग घालायचं आहे. कढीपत्ता घालायचा आहे. तिखट आपण तेलातच घालणार आहे, यामुळे कलर खूप छान येतो. मी तर 3 चमचे लाल तिखट घातलं आहे. हळद घातलेली आहे पाव चमचा. गरम पाणी घालून घ्यायचं आहे. डाळ पण एकजीव झालेली आहे. बघा कलर किती छान आलेला आहे ना. गरम पाणी घातलं आणि लाल तिखट तेलामध्ये घातलं तर याचा कलर खूप छान येतो. आता डाळ घालून घ्यायची आहे. डाळ पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. सगळं चांगलं उकळू द्यायचं आहे. मीठ घालायचं आहे आता चवीनुसार. तुम्हाला सोलापूरची आमटी आवडते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता टमाटे घातलेले आहेत, मग आंबटपणा येतो म्हणून गूळ घालून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही बॅलन्स होतं. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त कलर तर बघा किती छान आलेला आहे. आमच्या इथं तर सर्वांना सोलापूरला आमटी खूपच आवडते. तुम्हाला आवडते का? उकळी आलेली आहे याला. मीठ थोडं कमी होतं म्हणून मी थोडं अजून घातलेलं आहे. आमटी उकळलेली आहे. आता गॅस बंद करूया. अशाच चमचमीत झणझणीत रेसिपीसाठी पूजाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात